हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या, हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधींना आषाढी वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला, अशा बोचरा शब्दात टीका करत आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षापासून जाते, पण शरद पवारांचं त्यांच्या 84 वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडानं राहुल गांधींना निमंत्रण देत आहेत, असा सवालही तुषार भोसले यांनी केलाय. शरद पवार 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना मधल्या काळात उधाण आलं होतं. मात्र यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण देत मी वारीत चालणार नसून केवळ पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी थांबणार असल्याचं सांगितलंय. वारी माझ्या गावावरून जाते, त्यामुळं या ठिकाणी मी 1 दिवस थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही, तर तिच्या स्वागतासाठी तिथं जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी 1 दिवस मी थांबणार आहे, तर तिच्या स्वागतासाठी तिथे जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडं याच मुद्द्याला घेऊन भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. मात्र आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वारीत यायला बघताय हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात तुषार भोसले यांनी टीका केली आहे. आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला? ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय 84 वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत, आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय? ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.